तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये आपला जो सराव संच 1.4 आहे संच या प्रकरणातील, तर तो सराव संच 1.4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे बघा। प्रश्न क्रमांक 1 आपल्याला काय म्हटलेलं आहे, जर n a बरोबर 15, ओके, n a संयोग b बरोबर 29, n a छेद b बरोबर 7, तर n b बरोबर किती असं आपल्याला विचारलं आहे। जर हे सोडवायचं असेल आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, सूत्र लिहावं लागेल। म्हणजे आपण ते सूत्र लिहूया, n a संयोग b बरोबर, त्याचं सूत्र काय आहे, n a ओके अधिक दुसरं येणार आहे अधिक n b वजा n a छेद b। म्हणजे a संयोग b मधील घटकांची संख्या किती असते, a मधील घटकांची संख्या अधिक b मधील घटकांची संख्या वजा a छेद b मधील घटकांची संख्या, म्हणजे सामायिक आहेत ते त्याच्यातून वजा करायचे। आता बघा, a संयोग b आपल्याला किती दिलेला आहे, त्याच्यातील घटकांची संख्या 29 बरोबर a मधील घटकांची संख्या बघा 15, ओके, अधिक b मधील घटकांची संख्या जी की आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे मी आहे तसंच लिहितो, b मधील घटकांची संख्या वजा a छेद b मधील घटकांची संख्या किती आहे बघा 7। आता याच्यामध्ये बघा, इथे आपल्याला पहिल्यांदा हे करावं लागेल 15 वजा 7, ओके, कारण इथलं चिन्ह काय आहे वजा आणि याचं चिन्ह काही नाही म्हणजे काय आहे अधिक। मग चिन्ह भिन्न म्हटल्यावर आपण काय करणार, वजाबाकी करणार। म्हणजे बघा 29 बरोबर बघा 15 मधून किती वजा करायचे आहेत आपण, तर 8, ओके, किंवा पहिल्यांदा काय करूया आपण, n b बरोबर आहे तसं लिहून घेऊया। आता बघा याचं चिन्ह अधिक याचं वजा, चिन्ह भिन्न आहेत म्हणून आपण वजाबाकी करणार। तर बघा 15तून 7 गेले किती राहणार आहेत 8, आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार आहे अधिक। मग आता आपल्याला n b ची संख्या काढायची, म्हणजे काय होणार आहे बघा, हा जो अधिक 8 आहे तो इकडे येऊन काय होणार आहे वजा होणार आहे। म्हणजे बघा 29 वजा 8 बरोबर n b, म्हणजे b मधील घटकांची संख्या। आता मी हे इथेच लिहितोय, तर बघा आता सोपं राहिलेलं आहे, n b मधील घटकांची संख्या बरोबर 29 वजा 8 म्हणजे किती येणार आहेत 21, ओके। तर b मधील घटकांची संख्या किती आलेली आहे सांगा 21। अशा प्रकारे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया। तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया। तर याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 2, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही पेय घेतात। तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या काढायची। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, समजा चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे ए, ओके, चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच कुठला आहे ए। मग बघा किती विद्यार्थी चहा घेतात, 80 विद्यार्थी, म्हणजे ए मधल्या घटकांची संख्या किती होणार आहे 80, किंवा चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे ए त्याच्यामध्ये किती घटक असणार आहेत 80। आता बघा दुसरं आपण मांडलं, समजा कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, तर त्या संचाला आपण काय म्हणूया बी। मग बी मधील घटकांची संख्या किती होणार आहे बघा, तर 60 विद्यार्थी काय करतात कॉफी घेतात, त्यामुळे बी मधल्या घटकांची संख्या होणार आहे 60, ओके। आता सर्व जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या संचाला आपण विश्वसंच यू मानूया, ओके, कारण सगळ्यात मोठा संच हा आपण काय म्हणतो विश्वसंच। मग सर्व विद्यार्थ्यांचा संच काय आहे समजा यू, विश्वसंच यू आहे। मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यू मधल्या घटकांची संख्या, ओके, यू मधल्या घटकांची संख्या किती असणार आहे ते एकूण विद्यार्थी 125, ओके। आता त्याच्या पुढची इथून पुढची स्टेप सगळी महत्त्वाची आहे। मग आता बघा चहा व कॉफी ही दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी, तर ते आपण कशानं दाखवायचे, तर बघा आपण छेद संच बघितलाय। छेद म्हणजे काय,
दोन्हीमध्ये सामायिक असणार आहे. म्हणजे थोडक्यात इथं सामायिकचा अर्थ काय घ्यायचा आपण, चहा व कॉफी दोन्ही घेणार आहे. म्हणजे थोडक्यात सामायिक. मग सामायिक आपण कुठल्या संचानं दाखवतो, A/B. ओके, या सामायिक संचानं. मग दोन्ही पेय घेणारे किती विद्यार्थी आहेत, तर असे 20 विद्यार्थी आहेत की जे दोन्ही पेय घेतात, चहा आणि कॉफी. मग याचा अर्थ काय होणार आहे बघा, तर A/B मधील घटकांची संख्या बरोबर 20. आता बघा A/B म्हणजे दोन्ही घेणारे सामायिक. आता किंवा बघा इथं व आहे किंवा आणि चहा आणि कॉफी घेणारे दोन्ही. आता इथं मात्र काय म्हटलं, चहा किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी. आता याचा अर्थ काय होतो, किंवाचा अर्थ एकतर फक्त चहा घेत असतील किंवा फक्त कॉफी घेत असतील किंवा दोन्ही घेणारे सुद्धा याच्यामध्ये असतील. मग अशा प्रकारच्या संचाला आपण काय म्हणतो, तर संयोग संच म्हणतो. आणि मग चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी काय असणार आहेत, A/B. मग A/B मधल्या घटकांची संख्या आपल्याला प्रथम काढावी लागणार आहे. तर ती किती आहे ते आपण शोधूया. मग त्यासाठी आपण आत्ताच वरच्या पहिल्या उदाहरणामध्ये वापरलेलं सूत्र इथं परत वापरणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत आपण बघा, तर हे सूत्र वापरणार आहे. कसं, तर A/B बरोबर A मधील घटकांची संख्या अधिक B मधील घटकांची संख्या वजा A/B. मग आता याच्यामध्ये A/B हे शोधायचं आहे आपल्याला. मग A मधील घटकांची संख्या किती आहे, तर वरती बघा याच्यामध्ये A मधल्या घटकांची संख्या चहा किंवा चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 80. म्हणजे 80 अधिक B मधील घटकांची संख्या किती आहे, 60. ओके, कॉफी पिणारे. आणि दोन्ही घेणारे किती आहेत, तर ते आहेत 20. A/B बरोबर 20. तर ते आपण इथं लिहूया वजा 20. मग आता बघा आपण काय करायचं, आता 80 आणि 60 यांची बेरीज करूया. म्हणजे ते येणार आहेत 8 आणि 6 14 म्हणजे 140. आणि त्याच्यातून आपण किती वजा करायचे, 20. मग आता बघा A/B मध्ये कोण येणार आहे, 140 वजा 20 म्हणजे किती येणार आहेत, 120. मग बघा A/B. ओके, तर चहा किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी म्हणजे कोण आलेत आपले, A/B. म्हणजे याच्यामध्ये कोण आहेत मी सांगितलं मगाशी, एकतर चहा घेणारे असतील, फक्त चहा घेणारे, किंवा फक्त कॉफी घेणारे, किंवा दोन्ही, असा या किंवाचा अर्थ होतो. मग आपल्याला काय शोधायचं आहे प्रश्नामध्ये, त्याच्याबरोबर उलट एकही पेय न घेणारे विद्यार्थ्यांची संख्या. आणि इथं आपली कुठली संख्या आलेली आहे, कमीत कमी एक तरी घेतो आहे किंवा काही दोन्ही घेणारे सुद्धा आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये ते आहेत. मग हे सगळे त्याच्यातून वजा करायचे. म्हणजे कशातून, तर सर्व विद्यार्थ्यांच्या संचातून. म्हणजे बघा आपल्याला जे शोधायचं आहे ते मी आता इथे लिहितो, एकही पेय न घेणारे विद्यार्थी. ओके, एकही पेय न घेणारे विद्यार्थी. मग एकूण विद्यार्थी किती आहेत, तर U मधील घटकांची संख्या, सर्व U मधील. आणि त्याच्यात एक घेणारे, दोन घेणारे किंवा दोन्ही घेणारे हे सगळे विद्यार्थी याच्यात आहेत, A/B मध्ये. मग ते त्यातनं वजा करायचे. म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत 125, त्यातून हे 120 आपण वजा केले. म्हणजे एकही पेय न घेणारे असे किती विद्यार्थी मिळालेले आहेत आपल्याला, 5. तर हे वाक्य परत झाल्या, एकही पेय न घेणारे विद्यार्थी बरोबर 5. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. तर या प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजी या विषयात उत्तीर्ण झालेत, 60 विद्यार्थी हे गणित विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, आणि जे 40 विद्यार्थी आहेत ते दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. आता याच्यामध्ये एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेला नाही आहे. म्हणजे दोन्हीमध्ये पण अनुत्तीर्ण आहे किंवा नापास आहे असा एकही विद्यार्थी नाही आहे. तर मग एकूण विद्यार्थी किती होते, आता बघा याच्यामध्ये बघा पहिल्यांदा समजा
आपण उत्तराची सुरुवात करूया. समजा इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच. तर समजा तो ए आहे. ओके, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच ए आहे. मग ए मधल्या घटकांची संख्या प्रश्नानुसार किती होणार? तर इंग्रजीत किती उत्तीर्ण झालेत? 50. त्यामुळे ए मधल्या घटकांची संख्या किती होणार? 50. आता बघा, गणितात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच तो समजा बी आहे. तर बी मधल्या घटकांची संख्या किती आहे बघा? तर 60 विद्यार्थी हे गणित विषयात उत्तीर्ण झाले. त्यामुळे बी मधल्या घटकांची संख्या किती झालेली आहे? 60 झालेली आहे. आता दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आता दोन्ही विषयात उत्तीर्ण म्हणजे काय? तो इंग्रजीत तर उत्तीर्ण आहेच, पण गणितामध्ये सुद्धा तो काय आहे? उत्तीर्ण आहे. म्हणजे दोन्ही विषयात तो उत्तीर्ण आहे, म्हणजे सामायिक असा त्याचा अर्थ होतो. मग सामायिक आपण कुठल्या सामायिक संच कसे दाखवतो? तर ए छेद बी म्हणजे ए आणि बी यांच्यामधले सामायिक घटक. तर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांची संख्या किती आहे प्रश्नानुसार? ओके, तर असे विद्यार्थी किती आहेत की जे दोन्ही विषयात काय झालेत? उत्तीर्ण. तर बघा, प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे 40 जे विद्यार्थी आहेत ते दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण झालेले. मग आता काय येणार बघा? ए छेद बी बरोबर 40 येणार आहे. आता बघा, एकही विद्यार्थी, मी तर एक वाक्य लिहायचं राहिलं की जे आवश्यक आहे, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात, ओके हे इथं लिहिणं आवश्यक आहे, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात आणि उत्तीर्ण नाही आहे. एक तर गणितात आहे किंवा इंग्रजीमध्ये आहे, पण दोन्ही विषयांमध्ये कुणीही अनुत्तीर्ण नाही आहे. म्हणजे कसे आहेत बघा विद्यार्थी, कसे आहेत एकूण? तर एक तर गणितामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत किंवा इंग्रजीमध्ये झालेले उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, असे सगळे एकूण विद्यार्थी आहेत. म्हणजे थोडक्यात गणितात किंवा इंग्रजीत उत्तीर्ण असणारे विद्यार्थी. आणि किंवा ज्यावेळी शब्द येतो त्यावेळी काय शोधायचं असतं आपल्याला? ए संयोग बी. बघा, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण नसल्यामुळं एकूण विद्यार्थी किती येणार आहेत? ए संयोग बी. आता बघा, ए संयोग बी आपल्याला शोधून काढायचं. ए संयोग बीचा अर्थ काय? तर एकतर इंग्रजीमध्ये उत्तीर्ण किंवा गणितात उत्तीर्ण असेच विद्यार्थी आहेत. दोन्हीमध्ये पण अनुत्तीर्ण असं कोणीच नाही आहे. त्यामुळे एकूण हे काय होणार? ए संयोग बी. मग आता सूत्र वापरूया आपण. ए संयोग बी बरोबर ए मधील घटकांची संख्या अधिक बी मधील घटकांची संख्या वजा ए छेद बी. मग आता ए मधील घटकांची संख्या किती आहे बघा? 50. बी मधील घटकांची संख्या 60. ओके, म्हणजे 50 अधिक 60 वजा ए छेद बी मधल्या घटकांची संख्या किती आहे? 40. मग आता बघा, 50 आणि 60 यांची बेरीज केली आपण. 5 आणि 6 11 आणि वरची एक 0, म्हणजे 110 झाले. आणि 110 मधून आपण 40 वजा करायचे, म्हणजे 110 मधून 40 वजा केल्यावर किती येणार आहेत? 70. म्हणजे बघा, ए संयोग बी बरोबर 70. ओके, म्हणजे एकूण विद्यार्थी किती असणार आहे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. तुम्ही परत एकदा खाली लिहा, एकूण विद्यार्थ्यांची संख्या बरोबर 70. ओके, हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता आपण पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, एका शाळेतील 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असं सांगितलं. 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असं सांगितलं. आणि 110 विद्यार्थ्यांनी दोन्हीची पण, म्हणजे गिरिभ्रमण आणि आकाशदर्शन या दोन्हींची पण आवड आहे असं सांगितलं. तर किती विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही? ओके, दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारे किती विद्यार्थी आहेत? आणि किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते? तर हा मोठा प्रश्न आहे. तर बघा, याच्यामध्ये काय केलं, 9वीच्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं की त्यांची नेमकी आवड काय आहे. तर गिरिभ्रमण आणि आकाशदर्शन असे 2 आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट केला. ओके, आता बघा, याच्यामध्ये
हे सोडवत असताना आपण काय करणार आहे पहिल्यांदा, तर याची सगळ्यांची उत्तरं आपण सांगणारच आहोत. त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता बघा, आपण सुरुवात करताना काय करणार आहोत, तर समजा गिरिभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच काय आहे, ए. तर तुम्ही पूर्ण वाक्यातल्या समजा गिरिभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए आहे आणि आकाश दर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बी आहे. तर मग प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत, 130 विद्यार्थी. त्यामुळे ए मधील घटकांची संख्या किती झाली, 130 झालेली ए मधील घटकांची संख्या. आणि त्याचवेळी आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत, 180. म्हणजे बी मधील घटकांची संख्या किती होणार आहे, 180. आता बघा, दोन्ही आवडणारे म्हणजे गिरिभ्रमण आणि आकाश दर्शन दोन्ही आवडणारे विद्यार्थी म्हणजे सामायिक असणार आहेत त्याच्यात, तर ते काय येणार आहे, A/B. मग बघा, दोन्ही आवडणारे विद्यार्थी किती आहेत, तर A/B मधील घटकांची संख्या किती येणार आहे, तर बघा, ज्यांना दोन्हींची पण आवड आहे असे विद्यार्थी किती आहेत, 110. ओके. आता पुढचा भाग पण तितकाच महत्त्वाचा आहे. तर बघा, गिरिभ्रमण आणि आकाश दर्शन, ओके, हे दोन्ही गिरिभ्रमण किंवा आकाश दर्शन हे दोन्ही आवडणार. आता किंवाचा अर्थ काय, एकतर गिरिभ्रमण असेल किंवा आकाश दर्शन असेल किंवा दोन्ही आवडणार, हे सगळे याच्यामध्ये एकत्र येणार आहे. मग काय करायचं, याच्यामध्ये ए संयोग बी, दोन्हीची आवड असणारा संच कुठला येणार आहे, ए संयोग बी. मग त्याच्यामधील घटकांची संख्या किती होणार आहे ते आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढावं लागेल. ओके. तर आपण आता काय शोधून काढूया, ए संयोग बी मध्ये कोण कोण येणार आहे. ओके. तर बघा, आता मी इथं सूत्र लिहितोय, ए संयोग बी बरोबर ए मधील घटकांची संख्या अधिक बी मधील घटकांची संख्या वजा A/B मधील घटकांची संख्या. हे सूत्र आपल्याला माहिती. मग आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, तर ए मधील घटकांची संख्या, ओके, गिरिभ्रमणाची आवड असणारे किती आहेत ते विद्यार्थी, तर ते किती आहेत, 100 किती आहेत ते 30 अधिक आकाश दर्शनाची आवड असणारे 180 आणि दोन्हींची पण आवड असणारे किती आहेत, 110. म्हणजे दोघांमध्ये सामायिक किती आहेत, 110. मग यांची आपण आधी बेरीज करूया. आता बघा, 130 आणि हे 180 यांची बेरीज केल्यानंतर 0, 8 आणि 3, 11, 1 येणार आहेत. परत हे हातचे 1 आणि हे 2 आणि 3 म्हणजे किती होणार आहेत ते 310 वजा 110 म्हणजे बरोबर किती येणार आहेत बघा, 310 वजा 110 200. म्हणजे गिरिभ्रमण किंवा आकाश दर्शन यापैकी एकाची किंवा दोन्हींची आवड असणारे असे सगळे मिळून किती आहेत, 200. मग आता बघा, एकाचीही आवड नसणारे, एकाचीही आवड नसणारे, तर बघा याच्यामध्ये हे सोडवत असताना एकूण विद्यार्थी किती आहेत बघा. तर बघा, प्रश्नामध्ये एकूण दिलेले विद्यार्थी किती आहेत, एकूण सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 220. आणि आता एकाचीही आवड नसणारे विद्यार्थी काढायचे आहेत. म्हणजे आता आपण बघितलं, एकूण विद्यार्थी 220 आहेत आणि कशाची तरी एकाची आवड असणारी म्हणजे गिरिभ्रमण किंवा आकाश दर्शन यापैकी एकाची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत, 200. तर ते त्यातनं वजा करायचे. बघा, एकूण विद्यार्थी 220, त्यापैकी कशाची तरी आवड असणारे 200 विद्यार्थी, तर ते वजा करायचे. म्हणजे राहिलेले किती असणार आहेत, 20. तर 20 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एकाचीही आवड नाही आहे, दोन्हीपैकी एकाचीही, गिरिभ्रमण किंवा आकाश दर्शन यापैकी एकाचीही आवड नाही आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे बघा, त्याच्यामध्ये इथं बघा, आता मी इथे सोडवलं ते फक्त बघा गिरिभ्रमण, ओके, फक्त गिरिभ्रमणाची आवड असणार आहे. आता बघा, फक्त गिरिभ्रमणाची आवड असणार आहे, तर गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत आपले,
तर बघा इथं आपण लिहिलं 130. ओके, हे 130 विद्यार्थी ज्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे. आणि आपल्याला काय पाहिजे आहे खरं, फक्त गिरिभ्रमणाची. म्हणजे जे दोघं आवडतात, ज्यांना दोन्ही पण आवडतात असे विद्यार्थी किती आहेत, 110. ते त्यातनं वजा करायचे. कारण 110 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना गिरिभ्रमण पण आवडतं आणि आकाशदर्शन पण, म्हणजे हे 110 आहे. तर आपल्याला फक्त गिरिभ्रमण पाहिजे, त्यामुळे ह्या 130मधून 110 वजा करायचे, म्हणजे ते किती येणार आहेत बघा, 20. ओके, आता त्यानंतर असंच आपण काय काढणार आहोत, फक्त आकाशदर्शन. ओके, ज्या विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडतं असे विद्यार्थी बघा, हे 180 आणि सामायिक दोघांमध्ये असणारे किती, 110, ते त्यातनं वजा करायचे. ओके, म्हणजे आकाशदर्शनांमधून काय केलं आपण, दोघांमध्ये सामायिक असणारे काढले, तर आपल्याला काय मिळतील, फक्त आकाशदर्शन असणारे मिळतील. म्हणजे बघा किती येणार आहेत ते, 70. ओके, 70 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त आकाशदर्शन आवडतं. म्हणजे बघा, एकाची आवड नसणारे 20 विद्यार्थी, फक्त गिरिभ्रमणाची आवड असणारे 20 विद्यार्थी आणि आकाशदर्शनाची आवड असणारे एकूण 30 विद्यार्थी असणार आहेत. ओके, आता आपण पुढील प्रश्न बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5मध्ये बघा, आकृतीवरून सर्व संच लिहा. तर ही जी आकृती आहे त्याच्यावरून आपण हे जे प्रश्नामध्ये दिलेले सगळे संच आहेत ते लिहून काढायचे आहेत. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा ए. तर ए या संचामध्ये कोण आहे बघा, XYZ आणि हे MN. तर एमध्ये कोण येणार आहे, XYZ आणि MN. त्यानंतर बघा, बी या संचामध्ये कोण येणार आहे, बी या संचामध्ये PQR आणि त्याच्यामध्ये पण कोण आहेत, MN. तर PQR MN. आता बघा, त्यानंतर आपल्याला विचारलं ए संयोग बी. आता ए संयोग बीचा अर्थ काय, तर ए आणि बी एकत्र करायचे, म्हणजे XYZ MN आणि PQR. त्याच्यामध्ये ST घ्यायचं नाही, कारण ते ए किंवा बी कुणामध्येच नाही आहेत. ओके, ए आणि बीमध्ये कोण कोण आहेत, XYZ MN आणि बीमध्ये PQR MN. पण MN सामायिक आहे, त्यामुळे ते एकदाच लिहा. संचामध्ये कुठलाही घटक आपण एकदाच लिहितो. ओके, आता बघा, यू म्हणजे मात्र काय, तर सगळे कोण कोण येणार आहेत बघा याच्यामध्ये, तर हे सगळेच लिहून काढायचे, म्हणजे त्याच्यामध्ये ST पण वाढणार. मग बघा कोण कोण येणार, ओके, तर XYZ आपण लिहिलं, XYZ MN PQR आणि आणखीन कोण वाढणार यूमध्ये, ST. हे दोघं त्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा येणार, ST. ओके, तर बघा आता ए डॅशसाठी काय करायचं, यूमधून ए वजा करायचं. ओके, ए डॅश जर आपल्याला काढायचं असेल तर यूमधून ए वजा करायचं. म्हणजे थोडक्यात काय करायचं, यूमधून ए वजा करताना एमध्ये जेवढे काही आहेत ते सगळे काढून टाकायचे. ओके, मग आता एमधले सगळे समजा आपण काढून टाकले, तर राहिले कोण, PQR आणि ST. ओके, सो कुठले राहिले बघा याच्यात, यूमधले ए काढून टाकले. ओके, जसं की मी आत्ता सांगितलं, एमध्ये कोण कोण आहे, XYZ MN, हे काढून टाकायचे. म्हणजे यू मध्ये कोण कोण शिल्लक राहणार, PQR आणि ST. ओके, आता बघा, ए युनियन बी डॅश असं येणार आहे. तर यूमधून काय वजा करायचं, ए युनियन किंवा ए संयोग बी. ए संयोग बीचा डॅश म्हणजे त्याचा आपण पूरक संच म्हणतो. डॅशचा अर्थ काय, पूरक संच. तर यूमधून हे वजा करायचे. मग आता यूमधून समजा ए संयोग बी, म्हणजे ए आणि बी मधले सगळे यूमधने काढून टाकले, तर फक्त काय राहणार आहेत सांगा, S आणि T. ओके, म्हणजे काय येणार बघा, यूमधून ए संयोग बी वजा केला आपण. मग ए संयोग बी म्हणजे आपला काय होता, XYZ MN PQR, हे सगळे वजा केले यूमधनं. ओके, तर मग फक्त काय राहतात यूमध्ये, S आणि T, जसं की मी आत्ता सांगितलं. म्हणजे थोडक्यात याचं उत्तर काय येणार आहे सांगा, ए संयोग बी बरोबर त्याचा डॅश. ओके, काय येणार आहे, ST. कारण का बघा, हे सगळं आपण काढून टाकलं,
यूमधनं हे ए आणि बी मधले सगळे संयोग सगळे काढून टाकले. फक्त कोण राहणार मग यस आणि टी. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे यस आणि टी. यूमधनं हे सगळे वजा केले त्यामुळे उत्तर काय आलेलं आहे यस आणि